नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनाने केलेली आहे. पहिल्याच दिवशी राज्यभरातील मंदिरांमध्ये गर्दी उसळली आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तर पहाटे 3:15 वाजल्यापासून गणपतीच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे. तिकडे साई नगरी शिर्डीमध्ये देखील भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. मंदिराच्या दर्शन रांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांची तोबात गर्दी पाहायला मिळते. तर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलेलं आहे. देवाचा गाभारा, सोळखांबी मंडप, चौखांबी मंडप हा फुलांनी सजवण्यात आलेला आहे. तर विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी देखील भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. आणि तिकडे शेगाव इथे गजानन महाराज यांच्या मंदिरात भक्तांनी अलोट अशी गर्दी केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी हजारो भक्त हे शेगावामध्ये दाखल झालेले आहेत. गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्त नवीन वर्षाची सुरुवात करतायत. राज्यभरातली ठिकठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. तर सिद्धिविनायक मंदिर असो, शिर्डी असो, पंढरपूर असो किंवा शेगाव असो, ठिकठिकाणी मंगलमय वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय. तर देशभरात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलेलं आहे. देवाचा गाभारा, सोळखांबी मंडप, चौखांबी मंडप हा फुलांनी सजवण्यात आलेला आहे. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच इथे मोठी गर्दी केलेली आहे. आणि थेट पंढरपुरातून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वीरेंद्र, सगळ्यात आधी तर नवीन वर्षाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आजची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यासाठी निश्चितच पंढरपुरात देखील भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असतील. काय सध्या वातावरण आहे? प्राजक्ता, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी नेमका शनिवार आणि रविवार म्हणजे सुट्टीच्या दिवशी आले आहे आणि पंढरपूरमध्ये अनेक भाविक दाखल झालेले आहेत. विठ्ठल भक्तांनी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पसंती दिलेली आहे. त्याप्रमाणे आज 1 जानेवारीला जे पुण्याचे आळंदीचे ठाकूर हे भक्त आहेत त्यांनी फळाची आणि फुलांची सजावट केलेली आहे आणि भाविक दाखल झालेले आहेत. पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेत आहेत. निश्चितच वीरेंद्र, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आपण पाहतोय पंढरपुरात देवदर्शनानं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारो भाविक इथे दाखल झालेले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आज सकाळी 3:15 गणपतीच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात, पहिल्या दिवसाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत. पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळतंय. बाप्पाच्या चरणी लीन होऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात इथे केली जाते. झालेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सुरू करण्यासाठी अनेक भाविकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या आपण आहोत आणि सकाळी 3:15 वाजता पहाटेची आरती ही झालेली आहे आणि तेव्हापासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमायला सुरुवात झालेली आहे.
मागच्या वर्षीच्या कटू आठवणींना बाजूला सारत नवीन वर्षाची सुरुवात केली जाणार आहे। नवीन वर्षाच्या संकल्पना, इच्छा, आकांक्षा मांडल्या जाणार आहेत आणि पुन्हा एकदा नवऊर्जेने सर्व लोक इथे सज्ज झालेले आहेत। मंदिराचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। आज सकाळी पहाटेपासूनच रात्रीपासूनच फार रांगेमध्ये बाप्पाचं दर्शन होत आहे। 3:15 वाजता आम्ही दर्शन देण्याला सुरुवात केली आणि अतिशय भाविक आनंदी उत्साह आहे। 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळे एक सध्या आजचा जो वेगळाच आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय आणि न्यासाकडून सर्वांची अतिशय चांगल्या प्रकारे रांगेतून दर्शन देऊन काळजी घेण्यात येत आहे। धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। तर आजचा संपूर्ण दिवस हा सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा अनेक देवस्थानं असतील तिथं भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोईलकर सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेगाव संत नगरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। नववर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनानं करण्यासाठी भाविक शेगावात दाखल झालेले आहेत। पहाटेपासूनच भाविकांची मोठी रीघ पाहायला मिळते। राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक शेगावामध्ये दाखल झालेले आहेत। पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या रांगा इथे लावलेल्या आहेत आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यासाठी भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे। आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात संत नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच जर का आपण बघितलं तर भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी हे शेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आज नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी भक्त जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी शेगावीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण देखील या ठिकाणी बघू शकता की हजारो गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले आहेत। गजानन महाराजांच्या चरणी दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात व्हावी त्या माध्यमातूनच या ठिकाणी आपण जर का बघितलं तर भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये पोहोचलेला आहे। गजानन महाराजांची संत नगरी म्हणजेच मिनी पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गजानन महाराजांच्या मंदिराची ओळख आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशामधून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते संत नगरीत दाखल झाले आहेत। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, शेगाव, बुलढाणा। तर देशभरातील मंदिरांमध्ये देखील नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी गर्दी झालेली आहे। नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी म्हणून अनेक भाविकांनी विविध मंदिरात गर्दी केली आहे। आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात पहाटे पूजा संपन्न झाली आहे, त्यानंतर दर्शन रांगेला सुरुवात झाली आहे। नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं व्हावं म्हणून जम्मूमधील वैष्णवदेवी मंदिरात देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। कडाक्याच्या थंडीत देखील नागरिक पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत। यावेळी भाविकांनी जय माता दीचा गजर केलेला आहे। तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी तिकडे उज्जैनमधील महाकाल मंदिर परिसरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। भगवान महाकालाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उज्जैनमध्ये दाखल झालेत आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये नव्या वर्षातील पहाटे गंगा आरती पार पडली आहे। यावेळी भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। आणि आता थेट शिर्डीमध्ये जाणार आहोत। साईनगरी शिर्डीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। मंदिराच्या दर्शन रांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली। मध्यरात्री 12 वाजता साई भक्तांनी एकच जल्लोष करत साई नामाच्या जयघोषानं नवीन वर्षाचं स्वागत केलं। कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साई भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता। थेट शिर्डीमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यासाठी निश्चितच शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असावी।
नक्कीच तुला आणि प्रेक्षकांना देखील माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खरं तर कालपासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये मोठी गर्दी झालेली आहे आणि नववर्षाचा जो उत्साह आहे तो शिर्डीमध्ये बघायला मिळतोय. आपण जर आता बघितलं तर मी साईबाबांच्या या दर्शन रांगेमध्ये आहे आणि जर इथलं चित्र बघितलं तर दूरपर्यंत या दर्शन रांगा गेलेल्या आहेत आणि हजारो साई भक्त आता दर्शन रांगेमध्ये उभे आहेत आणि खरं तर रात्रभर साईबाबांचं मंदिर खुलं होतं. मात्र तरीही भक्तांची जी रीग आहे ती आता सुद्धा लागलेली दिसते आहे. साईबाबांचा जयघोष करत नवीन वर्षाची सुरुवात आज साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनाने करताना दिसत आहेत. देशभरातून साई भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अनेक जण पायी पालखी घेऊन देखील शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि कालपासून अशीच गर्दी दिसते आहेत. काही साई भक्तांशी बोलूया. आप नए साल की शुरुआत साई दर्शन से कर रहे हो, कैसा लग रहा है? बहुत अच्छा फील हो रहा है. तभी हम इतनी दूर से गुजरात, पहले दिल्ली से गुजरात और गुजरात से यहाँ पर आए साईं बाबा के दर्शन के लिए. कई हिल स्टेशन में जाके आप दर्शन करने आए हो, बाबा जी की कृपा है जो हम जैसे भक्तों को यहाँ बुला रहे हैं. हिल स्टेशन आप क्या कहेंगे? आज नए साल की शुरुआत दर्शन से हो रही है. बस खुशी है, अच्छा है कि काफी दूर से आए हम लोग. लेकिन क्या क्या भावना है आज नए साल की शुरुआत दर्शन से कर रहे हैं? अच्छी है, नया साल अच्छा होगा. क्या कामना है साई से? नहीं ऐसे काम ना वो बराबर सब कर देते. आपण जर बघितलं तर साई भक्तांच्या या भावना आहेत. साईबाबा सगळं काही ठीक करतात. गेली 2 वर्ष साई भक्तांना नवीन वर्षाची सुरुवात किंवा कोणत्याही सण उत्सवाला शिर्डीमध्ये येता आलं नाही कारण कोरोनाचं मोठं संकट होतं. यावर्षी मात्र निर्बंधमुक्त जो नऊ वर्षाचा उत्साह आहे तो शिर्डीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि रात्रीपासून भाविकांची रीग या ठिकाणी लागलेली आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. निश्चितच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळतोय. हरीश, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. दरम्यान सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं अवघ्या जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे. या नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. ठिकठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. मुंबई, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालची ही दृश्य सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षा तर जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई असो, फटाक्यांची आतिषबाजी असो, उत्साहात कालपासूनच दिवस साजरा करण्यात आलेला आहे. नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आणि नवीन वर्षाच्या पहिला सूर्योदय खरं तर खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य आम्ही दाखवतोय. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अलिबाग बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आणि या गर्दीचं आकर्षण म्हणजे स्काय लॅटन. मुंबईमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेकांना हा अनुभव घेता येत नाही. मात्र अलिबाग बीचवर जमलेल्या जवळपास प्रत्येक पर्यटकांनी स्काय लॅटन उडवण्याचा अनुभव घेतलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेट्टे यांनी. नववर्षाचं स्वागत प्रत्येक जण आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय आणि अलिबाग बीचवरती पर्यटकांची गर्दी झालेली आहे आणि या गर्दीचं मुख्य आकर्षण ठरलेलं आहे ते अशा पद्धतीचे स्काय लॅटन. अलिबागच्या बीचवरती हे स्काय लॅटन्स मिळतात आणि प्रत्येक जण हे स्काय लॅटन्स उडवण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. अगदी लहान असतील, मोठे असतील, प्रत्येक ह्या स्काय लॅटन उडवण्याचा अनुभव घेतात. मुळातच आपण पाहतो की मुंबईमध्ये अशा पद्धतीचे स्काय लॅटन्स उडवण्यावरती बंदी घातलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव. मात्र अलिबागमध्ये कोणतेही निर्बंध नाही आहेत, त्यामुळे लोक जी आहेत हा आनंद घेताना दिसत आहेत. इथे आलेल्या बऱ्यापैकी 70 ते 80% पर्यटकांनी हा स्काय लॅटन उडवण्याचा अनुभव घेतलेला आहे. एक आगळं वेगळं त्यांना वाटतं यामध्ये. महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येकाला नव्या वर्षाच्या काहीतरी अपेक्षा असतात. नवीन वर्षाकडनं त्यांना खूप साऱ्या अपेक्षा असतात, काही संकल्प असतात
आणि तेच आगळे वेगळे संकल्प या स्काय लॅटनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्याच टप्प्यामध्ये जर स्काय लॅटन उंच आकाशात गेला तर आपले संकल्प, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असं त्यांना नेहमीच वाटत राहतं. अलिबागहून नितीशसह तुषार शेटे, न्यूज 18. नववर्षाचं स्वागत. पोलिसांकडून काल मध्यरात्री 12 नंतर ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या एकूण 127 केसेस नोंदवण्यात आलेल्या आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी विशेष पोलीस पथकांकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करत कारवाई करण्यात आली आहे. तर 127 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी ही धडक कारवाई केली. काल मध्यरात्री 12 नंतर ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या एकूण 127 केसेस नोंदवण्यात आलेल्या आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी विशेष पोलीस पथक तैनात होते आणि या विशेष पोलीस पथकांकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर काही जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे मद्यपी चालकांना चांगलाच दणका बसलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, मद्यपी चालकांना एकंदरीतच चांगला दणका बसला असेल, कारण 12 नंतर ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या एकूण 127 केसेस नोंदवण्यात आलेल्या आहेत. मुंबई पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. खरं तर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची जय्यत तयारी अनेकांनी केलेली होती आणि मद्यपींनी घरी जात असताना आपल्या वाहनांचा वापर केल्यामुळे अशा पद्धतीच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. मुंबईच्या सुरक्षेचा विचार करता अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती आणि या नाकाबंदीच्याच ठिकाणी तब्बल 127 मद्यपींवरती कारवाई मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे आणि या कारवाईच्या दरम्यान हा आकडा अधिक वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण सेलिब्रेशन जोरदार होतं. 2 वर्षानंतर सेलिब्रेशनचा मौका मुंबईकरांना मिळालेला होता आणि राज्यभरामध्ये पोलिसांकडून सुद्धा कडक कारवाई दरम्यानच्या काळात करण्यात आलेली होती आणि तब्बल 127 मुंबईकर असे आढळलेले आहेत की ज्यांनी मद्यपान करून गाड्या चालवलेल्या होत्या, वाहनं चालवली होती. बरं सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरेगाव भीमामध्ये 205वा शौर्य दिन सोहळ्यासाठी देशभरातील भीम अनुयायी दाखल झालेले आहेत. फटाक्यांची आतिषबाजी करत लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीमध्ये विजयस्तंभावर मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, तर कोरेगाव भीमामध्ये 205वा शौर्य दिन सोहळा साजरा करण्यात येतोय आणि या सोहळ्यासाठी देशभरातील भीम अनुयायी दाखल झालेले आहेत. फटाक्यांची आतिषबाजी इथे करण्यात आली. लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीमध्ये विजयस्तंभावर मानवंदना देण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्त देखील तशाच प्रकारे चोख ठेवण्यात आलेला आहे, कारण लाखो अनुयायी या दिवशी 1 जानेवारीच्या दिवशी कोरेगाव भीमामध्ये 205वा आज शौर्य दिन, लाखो अनुयायी इथे दाखल झाले असतील. काय सध्या वातावरण? प्राजक्ता, लाखो अनुयायी जे आहेत ते 228व्या शौर्य दिनाबाबत विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आपण पाहतोय. शासकीय पातळीवरती मोठी यंत्रणा जी आहे ती यंदाच्या वेळी लावण्यात आलेली आपण पाहतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाकडून मोठं नियोजन करण्यात आले. मात्र केवळ प्रकाश आंबेडकर वगळता अजून कुठलाही मंत्री किंवा इतर नेते जे आहेत जे दरवर्षी अपेक्षित असतात. गेल्या वर्षी अजित पवार होते, गेले 2 वर्ष अजित पवार सातत्यानं पहाटेच या ठिकाणी येऊन जात होते. मात्र यंदाच्या वर्षी कुठलेही मंत्री जे किंवा मोठे नेते प्रकाश आंबेडकर वगळता अजूनपर्यंत या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले नाहीत. मात्र अनुयायांची त्यांना काही फारसा बदल जो आहे तो पाहायला मिळत नाही. लाखो अनुयायांची गर्दी जी आहे ती विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेली पाहायला मिळते. कायदा सुव्यवस्थेची सगळी अत्यंत चोख बंदोबस्त जो आहे कायदा सुव्यवस्थेचा तो पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे. पुणे शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये हा सगळा परिसर आल्यापासून मोठी यंत्रणा जी आहे, मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून लावण्यात आलेला आपण पाहतोय. 228वा शौर्य दिन आहे आणि इंग्रजांकडून पेशव्यांच्या विरोधामध्ये लढलेल्या महार रेजिमेंटचं ज्याच्या सैन्यामध्ये सुद्धा आता मोठं स्थान आहे, तिच्या लढाईच्या
विजयाबाबत हा स्तंभ जो आहे तो ब्रिटिशांकडून उभारण्यात आलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या विजय स्तंभाला भेट दिलेली होती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा फोटो जो आहे तो इथं लावण्यात आलेला आहे. विजय स्तंभावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जी भेट दिलेली होती तिचा फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आणि अत्यंत मोठ्या संख्येनं अनुयायी जे आहे ते या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. रात्रभर म्हणजे नव्या वर्षाला स्वागत करण्यासाठी सुद्धा अनेक अनुयायी जे आहेत ते रांगेमध्ये लागलेले होते आणि मोठा बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे. स्टेज जवळ यंदाच्या वर्षी कुठल्याही तर लाखो अनुयायी इथे दाखल झालेले आहेत. वैभव, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. शीख भाविकांचं धर्मस्थळ असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात देखील भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नववर्षाच्या स्वागताला सुवर्ण मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं. देवदर्शनानं नवीन वर्षाची आता थेट थायलंडमध्ये जाणार आहोत. थायलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतिषबाजी करत न्यू इयरचं इथे वेलकम करण्यात आलेलं आहे. हाँगकाँगमध्ये देखील नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन वर्षाचा जल्लोष इथे करण्यात आला. तिकडे नॉर्थ कोरियामध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. नागरिकांनी एकत्र येत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ऑकलंडच्या स्काय टॉवरची ही दृश्य आपण पाहतोय. तर स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतिषबाजी करून 2023चे स्वागत करण्यात आलेलं आहे. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री 12 वाजल्यानंतर तुफान आतिषबाजी करण्यात आली. तिकडे ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये 2023चं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. सिडनीच्या प्रसिद्ध हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. तिकडे लंडनमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आता ही दुबईमधली दृश्य. दुबईमध्ये देखील नववर्षाची सुरुवात जल्लोषात करण्यात आलेली आहे. बुर्ज खलिफावर करण्यात आलेल्या नेत्रदीपक रोषणाईनं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं पिटलं.